नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे सह्याद्री ज्ञानवर्ष एज्युकेशनल चॅनलवरती. या ठिकाणी आपण इयत्ता 7वीसाठी घेण्यात येणाऱ्या स्कॉलरशिप एक्झामचा आपण इथं स्टडी करायला सुरुवात केलेली आहे. मॅथमॅटिक्स या विषयाचा आपण पहिला टॉपिक नंबर वर्क म्हणजे संख्याज्ञान या विषयाला सुरुवात केली होती. त्याचे 4 व्हिडिओ करून तयार झालेले आहेत. हा आपला या मालिकेतला 5वा व्हिडिओ असेल संख्याज्ञानावरती. ठीक आहे, थोडंसं हळू सांगत आहे जेणेकरून कन्सेप्ट क्लिअर व्हावे. ओके, कोणताही एक्झाम असू द्या, आपल्याला कन्सेप्ट किंवा संकल्पना क्लिअर असणं फार महत्त्वाचं आहे. ओके, त्यामुळे इथं आपण हळूहळू घेत आहे. सगळ्यांनी शांत बसून नीट अभ्यास करायचा आहे. एकदा का तुम्हाला थेअरी कळाली तर क्वेश्चन कसे सॉल्व करायचे हे तुम्हाला आपोआप लक्षात येईल. ठीक आहे, नाही तर फक्त एक क्वेश्चन घेतले आणि ह्या क्वेश्चनमध्ये असं सॉल्व करायचं तसं सॉल्व करायचं, अरे पण ते का करायचं ह्याचं उत्तर जर आपल्याला क्लिअर नसेल तर त्यासाठी मी इथं थिअरी तुम्हाला एकदम डिटेलमध्ये जेवढं मला माहिती आहे, जेवढं पुस्तकातून मी गॅदर केलेलं आहे, 4-5 पुस्तकातून मी हे गॅदर करून एकत्र करून तुमच्यासमोर मांडलेलं आहे. त्यासाठी थोडा वेळ लागला आहे, बट आय होप की याचा तुम्हाला नक्की फायदा होईल. ओके, तर बघूया आजचा आपण टॉपिक. मागच्या व्हिडिओमध्ये आपण टॉपिक सुरू केला होता ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबर्स. ठीक आहे, त्यातलाच पुढचं आपल्याला एक सब टॉपिक बघायचं आहे, द नंबर्स बिटवीन एनी 2 रॅशनल नंबर्स. कोणत्याही 2 परिमेय संख्यांमध्ये किती नंबर्स असतात किंवा कोणते कोणते नंबर्स असतात ते कसे शोधायचे हे आपल्याला इथं बघायचं आहे. ठीक आहे, सगळ्यात पहिल्यांदा ही गोष्ट तर लक्षात ठेवायची आहे की कोणत्याही 2 परिमेय संख्यांमध्ये असंख्य परिमेय संख्या असतात. कोणत्याही 2 परिमेय संख्यांमध्ये असंख्य परिमेय संख्या असतात. In between any 2 rational numbers, there are infinite rational numbers. ठीक आहे, हे उत्तर लक्षात ठेवायचं आहे. ओके, आता 2 रॅशनल नंबर, 2 परिमेय संख्यांमधील आपण नंबर्स कसे शोधायचे हे आपण डायरेक्टली उदाहरणं घेऊन समजूया. पहिलं उदाहरण आहे 3/8 आणि दुसरं आहे 5/7. आता या केसमध्ये डिनॉमिनेटर काय आहेत, वेगवेगळे आहेत. बरोबर, डिनॉमिनेटर वेगवेगळे असल्यामुळे आपल्याला सगळ्यात आधी करावं लागेल मेक द डिनॉमिनेटर सेम. ओके, दोघांचा डिनॉमिनेटर आपल्याला सेम करावा लागेल. ओके, आता बघायला गेलं 3/8 आणि 5/7, 3/8 आणि 5/7, याच्यामध्ये जो डिनॉमिनेटर आहे 7 आणि 8. आता हे क्रमवार संख्येत. ठीक आहे, दीज आर द सिक्वेन्शियल नंबर्स. आणि क्रमवार संख्यांना आपल्याला माहिती आहेत की यांना आपण म्हणतो कोप्राईम नंबर्स. कोप्राईम म्हणजे सहमूळ संख्या म्हणतो आपण याला. बरोबर, आणि सहमूळ संख्यांची एक प्रॉपर्टी आपण बघितली होती, त्यांच्यातला जो कॉमन फॅक्टर असतो तो असतो 1. ठीक आहे, तो जो असतो आपण 1. इथं एक रिव्हिजन आहे आणि या कन्सेप्टचा उपयोग आपल्याला इथं कसा होणार आहे बघा. मागच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं, जर 2 प्राईम नंबर असतील, प्राईम नंबर 1, प्राईम नंबर 2, यांचा जर मला लसावी काढायचा असेल, LCM काढायचं असेल, तर त्या दोघांचं मला काय करावं लागतं, मल्टिप्लिकेशन करावं लागतं. तसंच कोप्राईम नंबरचं पण आहे. जर कोप्राईम नंबर 1, कोप्राईम नंबर 2 असेल, त्या दोघांचा जर मला LCM काढायचा असेल तर मला त्या दोघांचं मल्टिप्लिकेशन करावं लागतं. सेम आहे. ओके, मग इथं मी LCM काढायचं असेल तर 7 आणि 8चं मल्टिप्लिकेशन करावं लागेल. ठीक आहे, आता मग 3/8, 8ला जर मी 7नी मल्टिप्लाय केलं तर इक्विव्हॅलंट फ्रॅक्शनमध्ये शिकवल्यानुसार हा 7 मला न्यूमरेटरमध्ये पण घ्यावा लागेल. मग आपल्याला असं इक्वेशन भेटतं. तसंच 5/7चं आहे, 7ला मला 8नी मल्टिप्लाय करावं लागेल. जर मला डिनॉमिनेटरमध्ये मला 8नी मल्टिप्लाय केले तर मला न्यूमरेटरमध्ये पण 8नी मल्टिप्लाय करावं लागेल. आणि हेच आपल्याला इथं भेटणार आहे या टाईपमध्ये. याला सॉल्व केलं, 7×3 = 21 आलं, 7×8 = 56 आलं. ठीक आहे, पुढं 8×5 = 40 आलं आणि 7×8 = 56 आलं. आता इथं जर आपण नीट बघितलं तर दोघांचेही डिनॉमिनेटर आपल्याला सेम दिसत आहे. ठीक आहे, 56 आणि 56. व राहिलं आपल्याकडे न्यूमरेटर. एकाचा न्यूमरेटर आहे 21, दुसऱ्याचा न्यूमरेटर आहे 40. मग या 21 to 40मध्ये भरपूर सारे नंबर आहेत. 21 नंतर 22 येतो, 23 येतो, असं करत 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 38, 39, 40पर्यंत जातो. मग आपल्या या आपल्या दोघांच्या मधले रॅशनल नंबर, परिमेय संख्या आपण जर बघायला गेलो तर हा आपला स्टार्टिंग पॉईंट 21/56 हा स्टार्ट पॉईंट आणि 40/56 हा एंड पॉईंट. याच्यामध्ये हे जे आहेत हे सगळे आपले
त्या दोघांच्या मधले रॅशनल नंबर्स आहेत. इथं काही एक्झाम्पल दिलेत. 22/56, 23/56, असं करत 24/56, 25/56, असं करत करत पार 38/56, 39/56. ठीक आहे. 39/56, 22/56 हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत आपल्या दिलेल्या 3/8 आणि 5/7 यांच्या मधले हे सगळे रॅशनल नंबर्स आहेत. ठीक आहे. आता हे एक्झाम्पल होतं जिथं 21 to 40ची रेंज आली होती. बट असं पण काही रेंजेस आहेत का जिथं 21 to 22 असेल आणि याच्यामध्ये जर आपल्याला फाइंड आउट करायचं असेल तर असं पण एक एक्झाम्पल घेतलं खाली बघा. 1/2 आणि 3/4. ओके. 2 आणि 4चा LCM येतो 4. आता काही गोष्टी तुम्हाला पाठ करायच्यात किंवा लक्षात ठेवायच्यात. पाठ नाही करायच्यात, लक्षात ठेवायच्यात. 2 आणि 4चा LCM काय असणार आहे तुमचा 4. हे कसं काढलं? कारण 2च्या टेबलमध्ये 4 येतो म्हणजे 2 2 4 आणि 4 1 4. 4 4 मला सेम पाहिजे म्हणजे दोघांचा LCM 4 आला. हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. ह्याच्यावरती वेळ घालवत नाही बसायचा एक्झाममध्ये. स्कॉलरशिपसारख्या एक्झाममध्ये ह्याच्यावरती वेळ नाही घालवायचा. ठीक आहे. कुठल्याही स्कॉलरशिपची एक्झाम असो, ऑलिम्पियाडची एक्झाम असो, कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असो, कुठलंही काही असो. ठीक आहे. मग दोघांचं कन्वर्जन केलं 2/4, 3/4, 2/4, 3/4. आता या केसमध्ये दोन्हीही डिनॉमिनेटर सेम झाले आणि उरलं काय माझ्याकडे मग 2 आणि 3. आता या 2 आणि 3मध्ये मला नंबर शोधायचे. ठीक आहे. आता आपण अजून दशांश डेसिमलचा पार्ट आपण अजून बघितलेला नाही आहे. पण डेसिमल जेव्हा बघू तेव्हा लक्षात येईलच आणि थोडंफार तुम्हाला जे काही आत्तापर्यंत नॉलेज असेल त्याच्यानुसार या 2ला आपण 2.0 असं लिहू शकतो आणि या 3ला आपण 3.0 असं लिहू शकतो. ठीक आहे. 2ला 2.0, 3ला 3.0. मग या 2.0 ते 3.0मध्ये मी लिहू शकतो का रे 2.1, 2.2, 2.3 डॉट 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 असं करत करत 3.7, 3.8, 3.9. बरोबर. डेसिमल हे थोडंफार माहिती असेल. प्रॉपर डेसिमल बघूया आपण पुढं. ठीक आहे. तर हे झाले 2.1, 2.2 हे झाले त्या दोघांच्या मधले नंबर्स. ठीक आहे. हे झालं तुमचं एक प्रकारचं आन्सर. पुस्तकामध्ये तुम्हाला काय दिलेलं असेल हे जे सेकंड टाईप आहे ह्या सेकंड टाईपचा आन्सर तुम्हाला पुस्तकामध्ये दिलेला असेल. या सेकंड टाईपसाठी काय केलं, हे जे आपले फ्रॅक्शन आले होते ज्यांचा डिनॉमिनेटर सेम होता त्यांना परत 10 सेपरेटली मल्टिप्लाय केले. हे बघा 10 सेपरेटली मल्टिप्लाय केले आणि ह्यांच्यापासून जे नवीन फ्रॅक्शन म्हटले ते झाले 20/40 तो इकडे आणि दुसरा झाला 30/40 30/40 तो इकडे झाला. आणि मग याच्यामधले जे फ्रॅक्शन्स आहेत ते 20/40 22/40 असं करत 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 सॉरी ते लिहायचं चुकीचं झालं आहे 38/40 39/40 या टाईपमध्ये केले. फक्त फरक एवढाच आहे इथं आपण ते पॉईंटमध्ये घेतलेत त्याला फक्त 10ने मल्टिप्लाय करून ते खाली प्रॉपर केलेलं आहे. बस एवढंच केलेलं आहे, बाकी याच्यामध्ये काहीच नाही. हां, दोन्ही प्रकारे आन्सर काढू शकतो हे मला तुम्हाला इथं सांगायचं आहे. पुस्तकामध्ये बऱ्याचशा पुस्तकामध्ये फक्त ही मेथड दिलेली आहे खालची, फक्त ही दिलेली आहे, वरचं सांगितलेलं नाही आहे. ठीक आहे. पण मी इथं तुम्हाला तेही सांगून ठेवलेलं आहे. दोन्ही प्रकारे आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो. काय सांगावं, पुस्तकामध्ये तुम्ही याच्यासारखा अभ्यास केला आणि पुस्तकामध्ये हे विचारलं तर एक्झाममध्ये हे विचारलं तर दोन्हींचं तुम्हाला माहिती असावं. जे जे या व्हिडिओ बघतील त्यांच्यासाठी हा एक्स्ट्राचा पॉईंट नक्कीच आहे. माझ्या व्हिडिओमधनं काही ना काही एक्स्ट्रा पॉईंट तुम्हाला भेटत राहणार आहे पुस्तकांच्या बाहेरचा किंवा बाहेरचं नाही म्हणता येणार, जो पुस्तकामध्ये मेन्शन नाही आहे असा. ठीक आहे. पुढे जाऊया. आता बघायचं आहे परिमेय संख्येच्या मागील व पुढील लगतच्या पूर्णांक संख्या शोधायच्या. ठीक आहे. आता आपण काय केलं होतं P1/Q1 हा एक रॅशनल नंबर होता आणि दुसरा P2/Q2 हा दुसरा रॅशनल नंबर होता. याच्यामधले आपण अशामधले आपण किती परिमेय संख्या आहेत हे शोधण्याची पद्धत बघितली. आता आपल्याला काय बघायचं आहे P/Q हा फॉर्म आहेच आहे. ठीक आहे. बट याच्या पुढे कोणता इंटिजर 1 आहे आणि याच्या मागे कोणता इंटिजर आहे हे आपल्याला आता शोधायचं आहे. दोन्हीमधला फरक लक्षात आला. मगाशी आपण 2 परिमेय संख्यांमधील परिमेय संख्या शोधत होतो. आता आपल्याला त्या जी परिमेय संख्या आहे, जो रॅशनल नंबर आहे त्याच्या पुढचा पूर्णांक म्हणजे इंटिजर कोणता आहे आणि त्याच्या मागचा इंटिजर कोणता हे आपल्याला शोधायचं आहे. ठीक आहे. सिम्पल आहे.
टेन्शन घ्यायचं नाही, फक्त भागाकार करायचा, डिव्हिजन करायची. सांगतो कशी. छोटीच पूर्ण डिव्हिजन नाही करायची, थोडीशी डिव्हिजन करायची. ठीक आहे. आता इथं तुम्हाला पहिलं एक्झाम्पल दिलं आहे 17/5. 17/5चं मी डिव्हिजन केली. चला डिव्हिजन करूया मग. 17ला 5ने डिवाईड केलं तर आपण बघितलं 5 त्रिक 15, बाकी येते 2. ठीक आहे. आता भागाकार किती आला आहे? 3. म्हणजे हा जो 3 आहे हा तुमचा मिनिमम इंटिजर आहे. मग ह्याच्यामुळे +1 केला तर पुढचा येणार आहे तुमचा 4, जो मॅक्झिमम इंटिजर आहे आणि यांच्यामध्ये कुठंतरी तो 17/5 असणार आहे. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. हे कळालं आहे. आता हे पॉझिटिव्ह असतानाचं झालं आहे. पॉझिटिव्ह होतं म्हणून आपण 3च्या पुढं 4 घेतला. जर निगेटिव्ह असेल तर आपल्याला मागे जायचं आहे. ओके. बघा इथं पण आहे. आता इथं मायनस साईन सोडून द्या, फक्त डिव्हिजन करा. 17/5चा 17/5 केला, 17/5. तर इथं पण आपण डिव्हिजन आपली तीच येणार आहे. 5 त्रिक 15, 5 3 15, 17 - 15 आन्सर इज 2. बट मायनस साईन आपण मगाशी निग्लेक्ट केलं होतं, त्याला जर मी घेतलं तर हे -3 आहे. -3मधनं आपल्याला -1 करायचं आहे, म्हणजे आपल्याला हे -4 येतं. आणि हे -3 आणि -4मध्ये कुठंतरी तुमचा -17/5 असणार आहे. ठीक आहे. हे नंबर लाईननुसार काढलेलं नाही आहे. जर नंबर लाईन आपल्याला काढायची झालीच तर बघा ही नंबर लाईन अशी येणार आहे. इकडे कुठेतरी 0 असेल, इकडे कुठेतरी +3 असेल, इकडे कुठेतरी +4 असेल, इकडे कुठेतरी -3 आणि याच्या पुन्हा लेफ्ट हँड साईडला इकडे कुठेतरी -4 असेल. आणि हे जे आपले नंबर आहेत हा इथे कुठेतरी 17/5 इथे असेल, हा पॉझिटिव्हमधला, आणि निगेटिव्हमधला -17/5 इथे कुठेतरी असेल. या टाईपमध्ये तुम्हाला हे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे परिमेय संख्यांच्या मागील आणि पुढील लगतचे पूर्णांक काढायचं तर या टाईपमध्ये काढायचं. पुस्तकामध्ये काय दिले मला माहीत नाही. जे मी वापरतो, जे मी फॉलो करतो हे मी तुम्हाला सांगितलं. ह्याच्याने पटकन येतं. जास्त कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही, डायरेक्ट डिव्हिजन करायचं. जो भागाकार येईल तो भागाकार घ्यायचा, त्याच्या पुढचा मागचा एक घ्यायचा. जर धनपूर्णांक असेल तर पुढचा धनपूर्णांक घ्यायचा, जर ऋणपूर्णांक असेल तर मागचा घ्यायचा. म्हणजे जर +3 असेल तर +4मध्ये घ्यायचं, पुढचा घ्यायचा. ठीक आहे. आणि जर मायनसमध्ये असेल तर तो मागे जायचा आपल्याला. ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे. मग अशा तुम्ही कोणत्याही रॅशनल नंबरचा लगतचा आणि पुढचा पूर्णांक तुम्ही शोधू शकता. ओके. पुढे जाऊया. हां. आता हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हे इंटिजरमध्ये शिकवलं जातं. इथं बघायचं आपल्याला एक एक एक्झाम्पल पण मी घेऊन तुम्हाला सांगेलच. चिन्हांचे नियम, बेरीज आणि वजाबाकी दोन आहेत. बेरीज आणि वजाबाकीमध्ये वापरणारा नियम आहेत आणि गुणाकार आणि भागाकारामध्ये वापरले जाणारे नियम आहेत. ठीक आहे. दोन्ही नियम आपल्याला इथं बघायचे. दोन्हींचीही मेथड वेगवेगळी आहे, हे सगळ्यात लक्षात घ्या. ठीक आहे. प्लस मायनस, मायनस प्लस, प्लस मायनस, मायनस प्लस, मायनस मायनस, याच्यामुळे गोंधळ उडतो, हे मला मान्य आहे. बट या गोष्टीचा अभ्यास करताना एक एक करा. स्टेप बाय स्टेप करा, हळूहळू करा. मी खूप हळू सांगतो इथं. प्रत्येक शब्द नीट लक्ष देऊन करायचा आहे. ठीक आहे. बेरीज आणि वजाबाकी, ॲडिशन सबट्रॅक्शनसाठी वेगळे नियम आहेत, मल्टिप्लिकेशन डिव्हिजनसाठी वेगळे नियम आहेत. ठीक आहे. आधी रूल काय बघून घ्या. पहिल्या संख्येचं चिन्ह इथं बघा, पहिल्या संख्येचं चिन्ह. आता हे लॉजिक म्हणण्यापेक्षा कॉमन सेन्स आहे. बेरीज असो, वजाबाकी असो, गुणाकार, भागाकार, काही असो, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन, 2 नंबरचंच होणार आहे. 2 नंबरशिवाय असल्या 2 नंबर जर नसतील, एकच नंबर असेल तर काही संबंधच नाही ना आपण त्यांची बेरीज वजाबाकी करायचा. त्यामुळे 2 नंबर तर असणार आहेत. ठीक आहे. एखाद्या क्वेश्चनमध्ये तुम्हाला भरक मोठी लाईन दिली असेल, रेल्वे गाडी दिली असेल 3-3, 4-4 नंबरची, आणि त्यांचं तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शन करायला सांगितले, असू द्या. जरी 4 नंबर दिले, 5 नंबर दिले, ॲट अ टाईम आपल्याला 2च नंबर सिलेक्ट करायचे, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. मग पहिल्या संख्येचं चिन्ह, दुसऱ्या संख्येचं चिन्ह, याच्या दोन्ही या 2 संख्यांच्या चिन्हावरनं आपलं ठरणार आहे की त्याच्यावरती कोणती क्रिया करायची, आणि उत्तरामध्ये तुम्हाला नंतर शेवटची स्टेप काय करायची हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. पहिल्या संख्येचं चिन्ह जर प्लस असेल, दुसऱ्याही संख्येचं चिन्ह प्लस असेल, तर त्यांच्यावरची क्रिया असणार आहे बेरजेची.
म्हणजे ॲडिशन करायची. ठीक आहे. जर पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक असेल, दुसऱ्या संख्येचं वजा असेल तर वजाबाकी करायची. जर पहिल्या संख्येचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या संख्येची बेरीज असेल, बेरीजचं चिन्ह असेल, तरीसुद्धा त्यांची वजाबाकी करायची. आणि चौथी कंडिशन येते, पहिल्या संख्येचं वजा चिन्ह आहे, दुसऱ्या संख्येचं पण वजा चिन्ह आहे, तर अशा केसमध्ये दोघांची बेरीज करायची, हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. जरी दोन्ही साईन निगेटिव्ह असेल तरी त्यांची बेरीज करायची, हे लक्षात ठेवायचं. एवढं सगळं केलं तर ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये एक एक्स्ट्राची स्टेप आपल्याला करावी लागते. उत्तराचं चिन्ह, जे आन्सर असेल त्याला साईन कोणतं द्यायचं. ठीक आहे. तर इथं बघा दिलेलं आहे, चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येचं चिन्ह. ठीक आहे. आता आपण या दोन संख्येत, पहिली संख्या दुसरी संख्या, या दोन संख्येचं आपण करणार आहे बेरीज वजाबाकी. या दोन संख्यांचं चिन्ह नाही आहे असं समजायचं आणि फक्त अंक किंवा संख्या घ्यायची. ठीक आहे. विदाऊट साईन आपल्याला ते नंबर कन्सिडर करायचे. मग अशा केसमध्ये जी संख्या मोठी असेल त्या संख्येचं चिन्ह आपल्या उत्तरामध्ये द्यायचं आहे. द साईन ऑफ बिगर नंबर वेन कन्सिडर्ड विदाऊट साईन्स. ठीक आहे. याचं एक्झाम्पल घेऊन बघूया आपण. मी थोडंसं एक पेज वाढवतो ह्याच्यामध्ये. ठीक आहे. एकच मिनटं. एक्झाम्पल घेऊया. काय घ्यायचं बरं. 5 घेऊया. बा 1 5 घेऊया, 1 7 घेऊया. ओके. आता 5 + 7. ओके. आता एखाद्या नंबरला जर साईन नसेल तर त्याचं कोणतं साईन पकडायचं असतं, इथं प्लस साईन पकडायचं असतं. ठीक आहे. आता पहिला नंबर पॉझिटिव्ह, म्हणजे पहिल्या नंबरचं किंवा पहिल्या संख्येचं चिन्ह प्लस आहे, दुसऱ्या संख्येचं पण चिन्ह प्लस आहे. मग अशा केसमध्ये हे जे दोन नंबर्स आहेत त्यांची नॉर्मल करायची ॲडिशन. ती किती आली? 12. ओके. पुढं स्टेप काय विचारली होती, हे जे दोन नंबर्स आहेत या दोन नंबर्समध्ये विदाऊट साईन या दोघांचं साईन कन्सिडर करायचं नाही. मग साईन कन्सिडर नाही केलं तर माझ्याकडे नंबर कोणते राहतात, 5 आणि 7. याच्यामध्ये मोठी कोणती आहे, 7 आहे. ठीक आहे. मग 7 जर मोठी असेल तर या 7चं सिम्बॉल कोणता होता, अधिकचा होता, तर हे अधिकचं चिन्ह येणार आहे +12 मध्ये. ठीक आहे. अजून थोडंसं क्लॅरिफिकेशन करू. +5 अधिक -7. ठीक आहे. सॉरी, हे जरा अवघड झालं, हे आपण नंतर घेऊ. +5 - 7. ओके. आणि अजून एक असंच घेऊ, -5 अधिक 7. असे दोन नंबर घेतलेत मी. ओके. आता पहिली संख्या कशी आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह काय आहे, बेरीजचं चिन्ह आहे. दुसऱ्या संख्येचं चिन्ह काय आहे, वजा आहे. मग आपण नियमामध्ये काय बघितलं, पहिल्या संख्येचं बेरीज असेल, दुसऱ्या संख्येची वजाबाकी असेल, वजाबाकीचं चिन्ह असेल, तर त्याच्यावरची जी क्रिया आहे ती वजाबाकीची क्रिया करायची. मग नॉर्मल वजाबाकी काय येणार आहे यांची, नॉर्मल वजाबाकी केली तर हे येणारे उत्तर 2. 7 + 5 नॉर्मल वजाबाकी, 7 - 5 हे 2 येणार आहे. ठीक आहे. वजाबाकीची क्रिया केली. आता शेवटचं काय विचारलं होतं, चिन्हांचा विचार न करता मोठ्या संख्येचं चिन्ह. द साईन ऑफ अ बिगर नंबर व्हेन कन्सिडर विदाऊट साईन्स. ठीक आहे. आपल्याकडे दोन नंबर कोणते आहेत, +5 आणि -7. +5 आणि -7 असे दोन नंबर होते. या दोन नंबरला विदाऊट साईन कन्सिडर करा. म्हणजे जर 5चं साईन काढून टाकलं तर फक्त 5 राहील, 7चं साईन काढून टाकलं तर फक्त 7 राहील. आता या 5 आणि 7मध्ये मोठा कोण आहे, 7 आहे. बरोबर. 7 बिगर नंबर आहे. मग या 7चं साईन कोणतं आहे, निगेटिव्ह आहे. मग हे निगेटिव्ह साईन जाणार आन्सरामध्ये, उत्तरात. ठीक आहे. म्हणून उत्तर येणार ठिकाणी -2. आता याच्याच पुढचं बघूया. जर एक नंबर निगेटिव्ह आहे, पहिल्या नंबरचं चिन्ह, पहिल्या नंबरचं साईन निगेटिव्ह आहे, दुसऱ्या नंबरचं चिन्ह अधिकचं आहे, तर नियम काय सांगतो, पहिल्या संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं अधिक, तर त्यांची करायची नॉर्मल वजाबाकी करायची. ठीक आहे. मग इथं पहिला वजा आहे, दुसरा अधिक आहे,
तर ह्यांची नॉर्मल वजाबाकी करायची हो. नॉर्मल वजाबाकी केली तर काय येणार आहे, 7 वजा 5 येणार आहे, ते उत्तर येणार 2. ओके. आता शेवटची स्टेप काय, जे 2 नंबर आपण कॅल्क्युलेशनमध्ये घेतले होते, कोणते 2 नंबर कॅल्क्युलेशनसाठी घेतले होते इथं, -5 आणि +7, या 2 नंबरला विदाऊट साईन कन्सिडर करायचं, चिन्हांचा विचार करायचा नाही. मग हा नंबर कोणता आहे, 5, हा नंबर कोणता आहे, 7. या दोघांमध्ये ग्रेटर कोण आहे, 7 ग्रेटर आहे. आणि 7चं सिम्बॉल कोण आहे, साईन काय आहे, प्लस. आणि मग हे प्लस साईन जाणार फायनल आन्सरला. मग या केसमध्ये तुमचं उत्तर आलं +2. ठीक आहे. या टाईपमध्ये तुम्हाला लक्ष द्यायचं आहे. तसंच बघायला गेलं -5 -7 दोन्हीही संख्यांना वजा वजा चिन्ह आहे. जेव्हा दोन्ही संख्यांना वजाचं चिन्ह होतं तेव्हा त्यांची काय करायची होती, नॉर्मल बेरीज करायची होती. मग 5 आणि 7ची बेरीज येते 12. 5 आणि 7मध्ये साईन सोडून दिलं तर 7 मोठा आहे आणि 7चं साईन कोणतं आहे, वजा, म्हणून आन्सर तुमचा येणार आहे -12. ठीक आहे. हे लक्षात आलं. हे ह्याच्यामध्ये अजून काही डाऊट असेल तर थोडं परत मागं घ्या, परत एकदा बघा. जोपर्यंत तुमचा डाऊट क्लिअर होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ रिपीट करा. आपल्याला अभ्यास महत्त्वाचा आहे, आपल्याला संकल्पना क्लिअर होणं महत्त्वाचं आहे, बाकीचं काही महत्त्वाचं नाही. ठीक आहे. पुढे जाऊया. आता इथं ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला कितपत कळतं हे मला दिसत नाही आहे. ओके. त्यामुळे जर तुम्हाला सांगणं एकच आहे की जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला माझं शिकवणं कळत असेल, समजत असेल, तर व्हिडिओला लाईक करत जा. तुमचा लाईक मला हे सांगतो की तुम्हाला माझं शिकवणं समजतंय. ठीक आहे. जर ओके, पुढे जाऊया. गुणाकार आणि भागाकार. आता पुढे जो नियम बघायचा आहे तो आपल्याला गुणाकार आणि भागाकाराचा नियम बघायचा आहे. हे सगळ्यात सोपं आहे, बट बऱ्याचदा गुणाकार भागाकार आणि बेरीज वजाबाकी याच्यामध्ये गल्लत होते. त्यामुळे हा भाग तुम्ही, मी म्हणतो, 2 ते 3 वेळा रिपीटमध्ये बघा. ठीक आहे. मगाशी आत्ता आपण बघितलं 5 आणि 7मध्ये एक अधिकचं चिन्ह होतं, वजाचं चिन्ह होतं. बट या केसमध्ये तुमचं काय असणार आहे, पहिल्या संख्येचं चिन्ह, दुसऱ्या संख्येचं चिन्ह आणि त्यांच्यामध्ये असणारे गुणाकार किंवा भागाकाराचं चिन्ह. ठीक आहे. म्हणजे +5, मगाशी ++ अधिक +7, डायरेक्ट ++चं साईन होतं. बट आता प्रश्न असा असणार आहे, +5 गुणिले +7. आता या 2 नंबरच्या मध्ये कोणतं साईन होतं आत्ता इथं या केसमध्ये, बट आता या 2 नंबरच्या मध्ये साईन आलं मल्टिप्लिकेशनचं. हे असं पण असेल किंवा +5 भागिले +7. या टाईपमध्ये पण, या टाईपमध्ये सुद्धा तुम्हाला विचार करावा लागणार आहे. ठीक आहे. आधी आपण रूल बघूया काय आहे. ठीक आहे. हे थोडंसं आपण रफ करूया. ओके. चला. जर पहिल्या संख्येचं चिन्ह अधिक असेल, दुसऱ्या संख्येचं चिन्ह अधिक असेल, तर डायरेक्ट उत्तराचं चिन्ह तुम्ही अधिक देऊन टाकायचं. इथं मोठी संख्या कोणती आहे, छोटी कोणती आहे हे बघायचं नाही. गुणाकार भागाकार करताना ही गोष्ट बघायची नाही की कोणती संख्या मोठी आहे आणि त्याचं काय सिम्बॉल आहे, ते फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनमध्येच बघायचं. ठीक आहे. मग प्लस असेल, दोन्ही प्लस असतील तर उत्तर प्लस येणार. 1 प्लस 1 मायनस असेल तर उत्तर मायनस येणार. जर पहिला मायनस असेल, दुसरा प्लस असेल तरी उत्तर मायनस येणार. आणि जर दोन्हीही मायनस असतील तर उत्तर तुमचं प्लस येणार. ठीक आहे. एक थोडंसं एक्झाम्पल घेऊया पाहिजे तर आपण इथं. चला. आता मी 2 नंबर घेतो. एक +5 आणि -7. त्याचबरोबर -5 आणि -7. ठीक आहे. असे 4 नंबर असेल. ओके. आता गुणाकाराचा बघूया आधी आपण. +5, इथे अधिक देऊ, +5 गुणिले +7. ओके. +5 गुणिले -7, -5 गुणिले अधिकचं 7, -5 गुणिले -7. ठीक आहे. वेगवेगळे कॉम्बिनेशन घेतले. जे गुणाकारासाठी आहे तेच भागाकारासाठी पण आहे, हे लक्षात राहू द्या. मी फक्त गुणाकाराचा घेतो आहे, भागाकार इथं घेत नाही, हे कारण इथं पूर्ण भाग जाणार नाही आहे. ओके. त्यामुळे जेव्हा भागाकाराचं उदाहरण असेल, एक उदाहरण घेऊन सांगेल मी, टेन्शन नका घेऊ. ओके. आधी गुणाकाराचं बघूया.
आता गुणाकाराच्या मल्टिप्लिकेशनच्या नियमानुसार पहिल्या नंबरचं साईन काय आहे? आता हे सॉल्व करू आपण पहिल्यांदा. पहिल्या नंबरचं साईन काय आहे? प्लस आहे. दुसऱ्या नंबरचं साईन काय आहे? प्लस आहे. म्हणजे उत्तरामध्ये तुम्हाला द्यायचं आहे प्लस. हे झालं साईनचं. सर नंबर कुठं आहे? अरे नंबरचं मल्टिप्लिकेशन तुम्हाला करायचं आहे. 5 मल्टिप्लाय बाय 7. 5 गुणिले 7. 5 7 35. 5 7 35. ठीक आहे. याला मी थोडंसं इलॅबोरेट करतो, थोडं डिटेलमध्ये लिहितो. प्लस झालं. उत्तराचं तुमचं साईन कोणतं असणार आहे? प्लस असणार. हे तर का आलं? मग आता राहिले नंबर 5 गुणिले 7. मग यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर येणार तुमचं उत्तर अधिकचं 35 म्हणजे प्लस 35. ठीक आहे. पण आता पुढे जाऊया. जर पहिल्या नंबरचं चिन्ह अधिकचं आहे, प्लस आहे, दुसऱ्या नंबरचं चिन्ह वजा आहे, मायनस आहे, तर तुमचं जे उत्तर असणार आहे त्याचं चिन्ह असणार आहे वजा. आता राहिलं काय मग? अंकांचं गुणाकार, डिजिटचं मल्टिप्लिकेशन. 5 7 35 म्हणजे हे उत्तर आलं -35. ठीक आहे. आता मी थोडंसं डायरेक्ट लिहितो. जर तुमचं पहिला नंबर वजाबाकी असेल, पहिल्या नंबरचं चिन्ह वजा असेल, दुसऱ्या नंबरचं चिन्ह अधिक असेल, तर उत्तर तुमचं वजा येणार आहे. हे झालं साईनचं. नंबरचं काय? नंबरचं नॉर्मल मल्टिप्लिकेशन करायचं. 5 7 35. ठीक आहे. पुढचं शेवटचं बघूया आता. पहिल्या संख्येचं चिन्ह वजा, दुसऱ्या संख्येचं चिन्ह वजा. दोन्ही संख्यांचं चिन्ह जेव्हा वजा होतं तेव्हा उत्तरामध्ये प्लस लिहायचं आहे, हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे इथं आलं प्लस. राहिले नंबर्स. त्या नंबरचं नॉर्मल मल्टिप्लिकेशन 5 7 35 या टाईपमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे. एक भागाकाराचं एक्झाम्पल बघूया. सपोज -15 डिवायडेड बाय -5. ओके. आता हे पहिल्या नंबरला साईन वजाचं आहे, दुसऱ्या नंबरला साईन पण वजाचं आहे. दोघांमध्ये भागाकाराचं आहे. इथं मगाशी मल्टिप्लिकेशन होतं, इथं भागाकाराचं चिन्ह आहे, तर वजा वजाचं होणार प्लस. भागाकार करताना नॉर्मल भागाकार करायचा. 15/5. 5 त्रिक 15. उत्तर येणार तुमचं +3 या टाईपमध्ये. ठीक आहे. जसं गुणाकार आहे तसंच भागाकार आहे. आता फक्त एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. थोडा पेन वेगळा घेतो. ॲडिशन सबट्रॅक्शनचं आहे बरं का. हे ॲडिशन सबट्रॅक्शनचं आहे, पण थोडंसं इम्प्रूव्ह केलेलं आहे. इथं बऱ्याच जणांची गडबड होते. ओके. बघा, +5 वजा 7. काय केलं बघा. +5 +5 -7. ओके. आता पहिला जो नंबर आहे तो प्लस आहे, दुसरी संख्या आहे ते कशी आहे? मायनस आहे. पण या दोघांच्या मध्ये काय आहे? हे वजाबाकीचं चिन्ह आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची. काय लक्षात ठेवायची? हे जे 2 आहेत, हे 2 कोणतेही 2 साईन एकमेकांच्या शेजारी असता कामा नाही, रिकामे असता कामा नाही. त्या 2 साईनचं कन्व्हर्जन एकाच साईनमध्ये झालं पाहिजे. ठीक आहे. म्हणजे या केसमध्ये +5 जो आहे तो तसाच राहील. मग करायचं आहे काय तुम्हाला? तुम्हाला काय करायचं आहे या केसमध्ये? हे जे 2 मायनस साईन आहेत, हे जे 2 मायनस साईन आहे, याचं सिंगल साईनमध्ये कन्व्हर्जन करायचं आहे. मग सिंगल साईनमध्ये कन्व्हर्जन करताना काय करावं लागेल तुम्हाला? या दोघांचं मल्टिप्लिकेशन आणि किंवा डिव्हिजनचा रूल वापरावा लागणार आहे गुणाकाराचा. कोणासाठी? फक्त आणि फक्त या निगेटिव्ह साईनसाठी. मग या 2 निगेटिव्ह साईनच्या जागेवरती फक्त एकच साईन येणार, मायनस मायनस प्लस. मायनस मायनस प्लस होणार. मग हा जो -7 होता तो +7 झाला. आता तुम्हाला ॲडिशन सबट्रॅक्शनची रूल. मग हे झालं +5 +7. 2 साईनचं कन्व्हर्जन एकाच साईनमध्ये झालेलं आहे. ठीक आहे. 2 साईन जर तशाच ठेवल्या तर कॅल्क्युलेशन करायचं नाही, तुमचं उत्तर चुकणार. 2 साईनचं कन्व्हर्जन एकाच साईनमध्ये झालं पाहिजे. 2 साईनच्या जागी एकच साईन दिसली पाहिजे. मग 2 साईन जर जवळजवळ असतील तर त्यांच्या गुणाकार करायचा नाही तर भागाकार करायचा. त्यांचा गुणाकार करायचा नाही तर भागाकार करायचा. मग इथं जर गुणाकार किंवा असं भागाकार, वजा वजा अधिक. बघा इथं वजा वजा अधिक, वजा वजा अधिक, मायनस मायनस प्लस. मग तसंच इथं मायनस मायनस प्लस झालं. ठीक आहे. मग पहिला
पहिल्या नंबरला अधिकचं चिन्ह, दुसऱ्या नंबरला पण अधिकचे चिन्ह, दोघांची करायची नॉर्मल बेरीज क्रिया. आणि आता आपण वजाबाकी आणि बेरजेचा आपण रूल वापरला आहे, ॲडिशन सबट्रॅक्शनचा रूल वापरला आहे. म्हणजे इथं आपल्याला मोठ्या संख्येला विचारात घ्यावं लागणार आहे. गुणाकारामध्ये मोठी संख्या विचारात घ्यायची नाही, भागाकारामध्ये मोठी संख्या विचारात घ्यायची नाही. डोंट टेक बिगर नंबर इन टू कन्सिडरेशन व्हाईल यूजिंग मल्टिप्लिकेशन और डिविजन रूल्स. ठीक आहे, व्हाईल यूजिंग मल्टिप्लिकेशन और डिविजन रूल्स डोंट कन्सिडर द बिगर नंबर. You have to consider bigger number sign only in case of addition and subtraction. ठीक आहे. आणि आता पहिल्यांदा जेव्हा तुम्ही इथं मल्टिप्लिकेशन केलं, इथं बिगर नंबर तुम्ही वापरलेला, बिगर नंबरला कन्सिडर केलं नव्हतं. इकडे पण जेव्हा तुम्ही डिव्हिजन केली, मल्टिप्लिकेशन केली, इथं कुठंही तुम्ही बिगर नंबरची कन्सेप्ट वापरलेली नाही. बिगर नंबरची कन्सेप्ट फक्त ॲडिशन सबट्रॅक्शनमध्येच वापरायची. ठीक आहे. मग आता इथं 5 आणि 7मध्ये कोणता बिगर आहे? 7 बिगर आहे. 7चं साईन कोणतं आहे? इथं बरं का, इथं हे नाही, इकडचं नाही बरं का, इथलं कोणतं आहे? प्लस आहे, म्हणून इथं तुमचं असणार +12. ठीक आहे, लक्षात आले? हा शेवटचा पाठ. हे जे चिन्हांचे नियम आहे हे परत करा. मी म्हणतो हे करा, जरी समजलं असेल तरी परत करा, कारण इथून पुढं बराचसा खेळ याच्यावरती डिपेंड असणार आहे. 7वीमध्ये तुम्ही जे शिकताल ते तुम्हाला 8वी, फक्त स्कॉलरशिपसाठी नाही, इव्हन 8वी 9वी 10वीसाठी सुद्धा तुम्हाला हे कामाचं आहे. मी म्हणेन इथून पुढचं सगळं गणित या नियमांवरती आहे, आहे. म्हणजे ऑब्वियसली अजून बाकीचे पण भरपूर सारे नियम आहेत. हे बेसिक आहे. आणि याच बेसिक बरोबर आणखीन एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बॉडमास रूल. हे तुम्ही जरासं बघून घ्या, बॉडमास रूल. ओके, हे सगळे नियम तुम्हाला एकत्रपणे 8वी 9वी 10वीमध्ये वापरायचे असतात. आत्ता तुम्हाला चांगली संधी आहे, प्रत्येक नियम सेपरेटली एक एक करून तुम्हाला शिकवला जातो आहे. त्याचा फायदा करून घ्या. काही कन्सेप्ट क्लिअर नसतील, कॉमेंटमध्ये मला टाका, सर आम्हाला हा पॉईंट नाही कळाला, हा पॉईंट परत एकदा एक्सप्लेन करा. मी त्याच्यावरती पाहिजे तर एक वेगळं पूर्ण एक लेक्चर बनवेल, परत एकदा वेगळं. ठीक आहे, जर होत असेल तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याला क्लिअर करायचा प्रयत्न करेन. पण याचा अभ्यास नीट करा, डोकं शांत ठेवून करा. ठीक आहे, हे फार महत्त्वाचं आहे. गुणाकार, भागाकार, बेरीज, वजाबाकी यांचं हे जे रूल्स आहेत हे दोन्ही वेगवेगळे रूल्स आहेत, दोन्ही वेगवेगळ्या कंडिशन्समध्ये वापरायचे आहेत. आणि आणखीन एक दुसरी गोष्ट म्हणण्यापेक्षा भरपूर साऱ्या गोष्टी आहेत. मॅथेमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा विषय आहे. ठीक आहे, मॅथेमॅटिक्स हा प्रॅक्टिसचा विषय आहे. तुम्ही जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व करताल तेवढं जास्त तुमचं मॅथेमॅटिक्स चांगलं होणार आहे. त्यामुळे जिथून क्वेश्चन मिळते तिथून तुम्ही सॉल्व करा. आपण जसं एकदा थेरी संपली की क्वेश्चन आपण घेणार आहोतच, पण त्याची वाट नका बघू. तुम्ही तुमचे क्वेश्चन सॉल्व करत राहा. एखादा नाही कळाला कॉमेंटमध्ये टाका, पुढच्या व्हिडिओमध्ये मी त्याचं सोल्युशन द्यायचा प्रयत्न नक्की करेन. ठीक आहे, प्रयत्न म्हणण्यापेक्षा मी देईनच, पण तुमचे प्रश्न माझ्यापर्यंत येऊ द्या. ठीक आहे, तुम्ही सॉल्व करा. ओके, दिवसातला तुम्ही जास्तीत जास्त 1 ते 1.5 तास तुम्ही याला द्यायचं आहे. ठीक आहे, स्कॉलरशिपची एक्झाम तुमची मार्च एप्रिलमध्ये असणार आहे. 7वीसाठी सांगतो, स्कॉलरशिपची एक्झाम तुमची मार्च एप्रिलमध्ये असणार आहे. मान्य आहे की वेळ तुमच्याकडे जास्त नाही आहे, बट जेवढा आहे तेवढा सफिशियंट आहे. आत्ता सध्या डेली फक्त 1 ते 1.5 तास तुम्हाला स्कॉलरशिपसाठी द्यायचा आहे, म्हणजे द्यायचा आहे. ठीक आहे, सब्जेक्ट ठरवून घ्या, सोमवारी कुठला करायचा, मंगळवारी कुठला करायचा, बुधवारी कुठला करायचा, गुरुवारी कुठला करायचा. किंवा एक सब्जेक्ट जो अवघड असेल तो सुरू करा. मॅथेमॅटिक्स अवघड असेल, मॅथेमॅटिक्स सुरू करा. इंटेलिजन्स अवघड जात असेल, इंटेलिजन्स सुरू करा. पण 1 ते 1.5 तास तुम्हाला याच्यासाठी द्यायचा म्हणजे द्यायचा आहे. त्यात आपला व्हिडिओ जास्तीत जास्त मी 30 ते 40 मिनटाचे व्हिडिओ बनवणार आहे. त्याच्यावरती मी व्हिडिओ नेणार नाही आहेत, कारण लहान मुलांची बसायची कॅपॅसिटी थोडी कमी असते. त्यामुळे आणि लहान मुलांनी हा व्हिडिओ पालकांच्या समोर बघायचा आहे. ठीक आहे, लहान मुलांनी हा व्हिडिओ पालकांच्या समवेत बसून बघितला तर खूप बेस्ट आहे. पालकांनाही थोडंसं काय नेमकं पोरांकडनं करून घ्यायचं हे पालकांनाही लक्षात येईल. जरी अगदीच नसेल जमत तर पालकांनी नंतर बघितला तरी चालेल, पण लहान मुलांवरती लक्ष द्या. ठीक आहे, त्यांना प्रॅक्टिस करायला लावा. लहान मुलांना 7वीच्या मुलांना ही तुमची जबाबदारी आहे प्रॅक्टिस करायची.
मॅथमॅटिक्स इंटेलिजन्स इज जस्ट अ पार्ट ऑफ रिव्हिजन. जेवढी जास्त रिव्हिजन करताल तेवढं तुमचं मॅथमॅटिक्स इंटेलिजन्स स्ट्रॉंग होईल. ठीक आहे. आज शिकले आणि पुन्हा 4 दिवसांनी हात लावला मॅथमॅटिक्स जमणार नाही. ठीक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. जेवढे जास्त एक्झाम्पल सॉल्व करता येतील तेवढे करायचे. ओके. स्कॉलरशिपची एक्झाम होईपर्यंत कमीत कमी तुमचे 1000-2000 तरी क्वेश्चन सॉल्व झाले पाहिजेत. कमीत कमी मिनिमम 1000-2000, 1000-2000. त्याच्यापेक्षा जास्त झाले तर 1 नंबरची गोष्ट तुम्हाला पोरांनो लक्षात ठेवा. ठीक आहे. आता आपण या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. याच्या पुढचा पार्ट लवकरच येईल. त्याच्यामध्ये वेगळे टॉपिक राहिले आहेत. याच्यामधले ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबरवरती अजून काही थोडेसे पॉईंट्स बाकी आहेत, ते मी पुढच्या भागात घेईल. ठीक आहे. रोमन नंबरवरती मी थोडासा टाळेल घ्यायचा, कारण रोमन नंबरवरती जास्त प्रश्न विचारत नाहीत. ठीक आहे. तो नंतर कधी आधी मेन टॉपिक मी घेणार आहे. ओके. नाही म्हणत नाही आहे, मी घेईन. ॲटलिस्ट बेसिक 3 रोमन नंबरचं घेईनच मी, पण तो व्हिडिओ मी आत्ता टाकणार नाही, मी थोडासा नंतर टाकेन. ओके. तर आपण आता थांबूया. लवकरच पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. नवीन म्हणजे याचंच थोडंसं कंटिन्युएशन असेल ते त्या टॉपिकमध्ये. काय राहिले बहुतेक आता आपलं एक नंबर लाईन राहिली आहे. नंबर लाईन थोडी डिटेलमध्ये करायची आहे. अजून काय राहिले, ऑपरेशन्स ऑन रॅशनल नंबरवरती आहे अजून थोडं काहीतरी पॉईंट राहिलं आहे, मला ते आठवत नाही आहे. मग ते मी बघतो काय राहिलं आहे, ते पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नक्की पूर्ण करून घेण्यात येईल. तोपर्यंत अभ्यास करत राहा. व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर नक्की करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.